पराक्रमाला तुमच्या वाऱ्याची गती, म्हणून कधीच सापडला नाही तुम्ही शत्रूंच्या हाती. त्रिवार मुद्रा तुम्हास राजे शिव छत्रपती, त्रिवार मुद्रा तुम्हास राजे शिव छत्रपती. नमस्कार, मी शिवरूप रणजित घाडगे आपणा पुढे विषय मांडतो, जाणता राजा छत्रपती शिवराय. तुमच्या माझ्यासारखं हस्त खेळतं बालपण माझ्या राजाला नाही मिळालं. खेळण्या बागडण्याच्या वयातच स्वराज्याचं ओझं त्यांच्या पाठीवरती आलं. बालपणी खेळायला जातो असे सांगून बालशिवबा रोज महालातून बाहेर पडत, पण त्यांचे खेळ तुमच्या माझ्यासारखे साधे सुधे नव्हते, तर ते स्वराज्य बांधणीची पूर्व तयारीच होती. बालशिवबा मावळ्यांच्या मुलांना घेऊन जंगलात जात व त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा, घोडसवारीचे प्रशिक्षण देत. वयाच्या अवघ्या 8व्या-9व्या वर्षीच हिंदवी स्वराज्य हे आऊ जिजाऊंचं स्वप्न हे जाणणारे व ते पूर्ण करण्यासाठी बालपणापासूनच केलेल्या अचूक सरावामुळे छत्रपती शिवराय स्वराज्य नावाचे ऑलिम्पिक जिंकू शकले. म्हणूनच तर म्हणतात छत्रपतींना जाणता राजा. अफजल खानासारखा कपटी कारस्थानी राक्षस संपवायचा असेल तर त्याला समोरासमोर युद्ध करून नाही हे छत्रपतींनी जाणलं. त्यासाठी डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर या युद्धनीतीचा वापर करून छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा अफजल खानाचा वध केला हे आपण जाणतोच. वेळ प्रसंगी मुंगीहून साखर खाणे ही महाराजांची युद्धनीती पुरंदरच्या तहावेळी दिसली. 23 किल्ले आज गेले तर ते आपण परत मिळवू, पण जीवाभावाची माणसे गमावली तर ती परत मिळणार नाहीत हे जाणूनच छत्रपती शिवरायांनी पुरंदरचा तह केला. म्हणूनच म्हणतात छत्रपतींना जाणता राजा. जगाच्या पाठीवर कुठेही जा, रयतेचा राजा फक्त एकच, छत्रपती शिवराय. रयत नगरखान्यात आपली तक्रार सांगत असतानाच छत्रपतींना ती समजे व रयत छत्रपतींजवळ पोहोचेपर्यंतच तक्रारीचे निवारण झालेले असे. म्हणून म्हणतात रयतेचे राजे छत्रपती माझे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे सारखा एक हिरा गमावताना छत्रपती शिवरायांना मरण यातना होत, पण त्यांनी डोळ्यात कधीच पाणी दिसू दिलं नाही. का माहितीये? कारण राजा जर रडला तर रयतेचे अश्रू पुसणार कोण? बालपणापासूनच रयतेच्या सुखदुःखाचा विचार करणारा राजा पुन्हा होणे नाही. दूरदृष्टीपणा, गनिमिकावा, मुत्सद्देगिरी, पराक्रम अशा असंख्य सद्गुणांचा संघ म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणूनच तर एका ब्रिटिश अधिकाऱ्याने